नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. बघा, प्रत्येकाच्याच घरामध्ये झुरळाची समस्या ही असतेच. किचनमध्ये इकडे तिकडे लाईट बंद केला की झुरळ हे येतच असतात. झुरळ शक्यतो कार्डबोर्डचे बॉक्स जे असतात त्यामुळे खूप जास्त प्रमाणात घरामध्ये झुरळ येत असतात. आता अन्न पाण्याच्या ठिकाणी जर हे झुरळ जर दिसले तर ते खाऊसुद्धा वाटत नाही. तर तुमच्याही घरामध्ये खूप जास्त प्रमाणात झुरळ झाले असेल तर एकदा हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशी एक रेमेडी, अशा एक उपाय झुरळांसाठी बघणार आहोत ज्यामुळे तुमच्या घरातच काय पण कधी घराबाहेरसुद्धा तुम्हाला कधी दिसणार नाही. कारण खूप सोप्या पद्धतीने आणि खूप पॉवरफुल असा उपाय जो आहे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा. खूप सोप्या पद्धतीने आपण एक उपाय या ठिकाणी करणार आहोत, ज्यासाठी आपल्याला जास्त खर्च देखील करण्याची गरज नाही आहे किंवा जास्त काही वस्तू देखील वापरण्याची गरज नाही आहे. अगदी 2 स्टेपमध्ये आपण हा उपाय करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर मोठा असा फायदा होऊ शकेल. आता बघा, आपण घरामध्ये झुरळ झालं की ते हिट वगैरे आणून त्यावरती औषध उपचार करतो, पण तरीही जर तुमच्या घरातली जर झुरळ कमी होत नसेल तर हा एक शेवटचा उपाय तुम्ही नक्की ट्राय करून बघा. खूप सोप्या पद्धतीने जे झुरळ आहे ते कमी होतात. तर वेळ न घालवता सुरुवात करूया आपण आपल्या या व्हिडिओला. तर बघा, सर्वात आधी आपल्याला या ठिकाणी लागणार आहे ते म्हणजे डांबर गोळी, जी की नॅपथॅलिन टॅबलेट आपण त्याला बोलतो. तुम्हा सर्वांना माहीतच आहे, जी डांबर गोळी असते तिचा जो स्मेल आहे तो खूप स्ट्रॉंग असतो, ज्यामुळे जे काही बारीक जीवजंतू असतात, म्हणजे उंदीर झालं, पाल झालं किंवा मग जे काही झुरळ झालं, ते खूप लवकर यापासून दूर होतात आणि जर त्यांनी हे खाल्लं तर ते मरूनसुद्धा जातात. त्यामुळे बघा, आपल्याला या ठिकाणी नॅपथॅलिन टॅबलेट जे आहे ते आपल्याला घ्यायचे आहे. पण एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे, ती म्हणजे आपण जी वाटी या ठिकाणी यूज करत आहोत ती आपल्याला म्हणजे आपण कधीही अन्न पाण्यासाठी ती वाटी यूज करत नसतो. म्हणजे अशी जुनी एखादी वाटी आपल्याला वापरायची आहे. आता बघा, मी या ठिकाणी डांबर गोळी घेतलेली आहे. बऱ्याचदा डांबर गोळी व्हाईट रंगाची देखील येते. कुठल्याही तुम्हाला किराणा दुकानामध्ये डांबर गोळी मिळून जाईल. आता बघा, मी पेपरमध्ये व्यवस्थितरित्या जी डांबर गोळी आहे, अगदी थोडीशी डांबर गोळी आपल्याला बारीक कुटून घ्यायची आहे. जी पावडर जी आहे ती तयार करून घ्यायची आहे. तुम्ही या ठिकाणी डांबर गोळीचा जो वापर आहे जास्त देखील करू शकतात, काहीच अडचण नाही आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला जी काही डांबर गोळी आहे तिची पावडर तयार करून घ्यायची आहे. खूप सोपी पद्धत आज तुमच्यासोबत शेअर करते. कुठल्याही प्रकारचा जास्त आपल्याला या ठिकाणी खर्च करण्याची गरज नाही आहे. पण तुम्ही एकदा जरी हा उपाय केला ना, खूप छान रिझल्ट तुम्हाला बघायला मिळेल. आणि बघा, या ठिकाणी मी 2 चमचे जे आहे गव्हाचं पीठ टाकत आहे. आपल्याला या ठिकाणी गव्हाचं किंवा बाजरीचं पीठ, तुम्ही तुमच्याकडे जे कुठलं पीठ असेल ते तुम्ही वापरू शकतात, पण शक्य झालं तर गव्हाचं पीठच यूज करा. पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा, कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन यूजफुल व्हिडिओ घेऊन येत असते. आता बघा, या ठिकाणी मी अगदी अर्धा चमचा जो आहे मीठ टाकलेला आहे. मीठ आपल्याला खूप जास्त टाकायचं नाही आहे. अर्धा चमचाच मीठ आपल्याला या ठिकाणी ॲड करायचं आहे. त्यानंतर बघा, अगदी थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे व्यवस्थित पिठाचा जो आहे मळून घ्यायचं आहे. म्हणजे ज्या पद्धतीने आपण पिठाचा उंडा तयार करतो, पोळी बनवण्यासाठी ज्या पद्धतीने आपण पीठ तयार करतो, सेम त्या पद्धतीने पाणी टाकून हे जे पीठ आहे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. खूप सोपी पद्धत आहे. यामध्ये आपण ज्या काही गोष्टी टाकलेल्या आहेत त्यामुळे जे काही झुरळ असतात त्यांच्या अगदी थोडं जरी पोटात गेलं तरीही ते जागेवर मरून पडतात आणि त्यामुळे आपल्या घरातले जे झुरळ आहे ते खूप कमी वेळेमध्ये आणि कमी खर्चामध्ये कमी देखील होतात. एकदा नक्की ट्राय करून बघा. खूप सोपा उपाय आहे. पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठकुठे पोहोचला ते. आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल आणि मला तुमचे आभार मानण्याची संधी देखील मिळेल. तर बघा, मी या ठिकाणी एकाच वेळेस खूप जास्त पाणी टाकत नाही आहे. अगदी थोडं थोडं करून आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. म्हणजे हे जास्त पातळ देखील व्हायला नको किंवा घट्ट देखील व्हायला नको. ज्या पद्धतीने आपण पोळी बनवण्यासाठी, चपाती बनवण्यासाठी ज्या पद्धतीचं पीठ तयार करतो, सेम त्या पद्धतीने
पद्धतीचंच आपल्याला पीठ जे आहे ते तयार करायचं आहे। बघू शकता तशा पद्धतीने पीठ जे आहे ते आपलं मळून झालेलं आहे। आता याचा वापर कसा करायचा, केव्हा करायचा किंवा कुठे कुठे करायचा ते देखील जाणून घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे। पण त्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, ती म्हणजे आपण हे जे पीठ तयार केलेलं आहे हे लहान मुलांपासून लांब ठेवायचं आहे, कारण लहान मुलांच्या हे तोंडात वगैरे जायला नको याची देखील तुम्हाला तितकीच काळजी घ्यायची आहे। तर बघा आता हे जे पीठ तयार करून झालेले आहे त्यानंतर आपल्याला या पिठामधूनच अगदी थोडा थोडा जो भाग आहे तो अशा पद्धतीने साईडला काढून घ्यायचा आहे। त्यानंतर बघा अगदी कॉईनच्या आकाराचे आपल्याला असे गोल जे आहे गोल राऊंड तयार करून घ्यायचे आहे। बघू शकता तशा पद्धतीने जितके होतील तितके तुम्हाला असं कॉईनच्या आकाराचं जे पिठाचा आकार जो आहे तो तयार करून घ्यायचा आहे। आणि ज्या ठिकाणी तुम्हाला वाटतं की ज्या ठिकाणी जास्त झुरळ झाले आहे, रात्री झोपण्याच्या आधी तुम्हाला हे जे गोळे आहे ते तिथे ठेवायचे आहे। यामुळे काय होतं की जे झुरळ आहे ते बघा यामध्ये आपण जे गव्हाचं पीठ टाकलेलं आहे त्या पिठाच्या वासामुळे झुरळ त्या ठिकाणी येतात आणि ते थोडं जरी त्यांनी खाल्लं त्यामध्ये आपण नॅप्थॅलिन टॅबलेट जे आहे, डांबर गोळी जी आहे टाकल्यामुळे त्यांना ते पोटामध्ये खूप जास्त प्रमाणात त्रास व्हायला सुरुवात होते आणि ते जे झुरळ आहे ते तिथेच मरून पडतात। सेम तुम्ही पालींसाठी देखील हाच उपाय करू शकतात। पालीच्या देखील तो पोटामध्ये जर यापैकी थोडं जरी पीठ जर गेलं तरीही तिला खूप जास्त भयानक त्रास होतो आणि त्यानंतर तिला म्हणजे हे जे जीवजंतू असतात ते जे त्यांची जी स्किन असते किंवा त्यांचे जे जीव असतो तो अगदी सेन्सिटिव्ह असतो आणि त्यात थोडासा जरी नॅप्थॅलिन टॅबलेट त्यांच्या पोटात गेली तर त्यांना घुसमटल्यासारखं होतं, त्रास व्हायला सुरुवात होतं आणि त्या जागेवरून ते पळून जातात। म्हणजे पाल किंवा उंदीर जर असेल तर ते त्या जागेवरून पळून जातात, पुन्हा कधीच त्या जागेवर येत नाही। खूप सोपा उपाय आहे, झुरळांसाठी तर अगदी बेस्ट हा उपाय मानला जातो। एकदा नक्की वापरून बघा आणि तुम्हाला रिझल्ट भेटल्यानंतर आपल्या मित्रपरिवारास देखील व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर मोठा असा फायदा होऊ शकेल। तर बघा मी या ठिकाणी आता जिथे कुठे तुम्हाला वाटतंय झुरळ जास्त प्रमाणात झाले आहे त्या सर्व ठिकाणी तुम्हाला ह्या ज्या आपण गोळ्या बनवल्या आहे त्या ठेवायच्या आहे। आता शक्यतो किचनमध्ये खूप जास्त प्रमाणात झुरळ असतात त्या ठिकाणी तुम्ही हे ठेवू शकतात। तसेच तुम्हाला हे रात्री झोपण्याआधी ठेवायचं आहे आणि लहान मुलांपासून याला लांब ठेवायचं आहे। लहान मुलांच्या नजरेमध्ये हे येऊ द्यायचं नाही आहे, हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे। तर बघा जिथे तुम्हाला ह्या म्हणजे वाटतंय जे झुरळ जास्त आहे, शक्यतो जे कार्डबोर्डचे जे बॉक्स असतात त्या ठिकाणी खूप जास्त प्रमाणात झुरळ असतात त्या ठिकाणी देखील तुम्ही हे ठेवू शकतात। आणि एकदा काय त्यांच्या पोटामध्ये हे गेलं म्हणजे या वासामुळे ते तिथे येतात आणि खातात आणि त्यामुळे त्यांना त्रास होतो आणि ते तिथेच मरून पडतात। खूप सोपा उपाय आहे, एकदा नक्की ट्राय करून बघा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा, कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ रोज घेऊन येत असते। त्यामुळे चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि ज्यांनी कोणी हा उपाय आधी केलेला असेल, ज्यांना कोणाला रिझल्ट भेटलेला असेल त्यांनी प्लीज कमेंटमध्ये नक्की कळवा, कारण तुमच्या एकाची कमेंट बघून इतरांचा देखील भरपूर मोठा असा फायदा होऊ शकेल। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।